हॅलो, नमस्कार. मी स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये. तर आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल. तर चला म्हटलं हा पेंडिंग व्हिडिओ आहे ते तुमच्यासोबत शेअर करावे. नाही म्हटलं तर हा तिसऱ्या दिवसाचा म्हणजे तिसरा कलर निळा होता तेव्हा व्हिडिओ शूट करून घेतला. पण एडिटिंगला काही टाईमच भेटला नाही. तर म्हटलं चला आज तुमच्यासोबत शेअर करावा. तर ही साडी मी वेअर केलेली आहे आणि ही साडी मी ऑनलाईनच घेतली आणि ह्या साडीबद्दल बऱ्याच ताईंच्या प्रश्न आहेत ते मी तुम्हाला सांगेनच. तर त्यानंतर मग आवरून वगैरे घेतलं आणि लगेच पूजा वगैरे म्हणजे फुलं वगैरे वाहून घेतली. आणि ही साडी आहे ना मी ऑनलाईनच घेतली आणि बऱ्याच ताईंना वाटते की सॉफ्ट आहे का काय. आता तुम्हाला मी नेसलेली दिसते कशी आहे काय आहे आणि नेसता पदर पण त्याचा जास्त नाही, सॉफ्ट आहे. फक्त ब्लाऊज आहे ना सेम साडीसारखाच येतो. मी फक्त आता दुसरा वेअर केलेला आहे कारण तो आहे ना ब्लाऊज त्या साडीवरचा अजून स्टिच केलेला नाही. असं छान हा सुद्धा छान वाटतो त्याच्यावरती म्हणून मी तोच वेअर केला. फुलं वगैरे वाहून घेतली आणि बऱ्याच ताईंनी क्वेश्चन केला, कमेंट केली की कोणतं पारायण करते. तर मी श्री दुर्गा सप्तशतीचं पारायण करते. 14 पाठ 9 दिवसात 10 दिवसात कंप्लीट करायचं आहे. त्यामुळे मला टाईमच भेटेना व्हिडिओ वगैरे अपलोड करायला. शूट वगैरे करते पण एडिटिंगला थोडासा टाईम लागतो. तर ते आणि त्यामुळे बऱ्याच ताईंनी कमेंट केल्या म्हणून म्हटलं सांगावं. त्यानंतर मग म्हटलं थोडंसं खाऊन घ्यावं आणि 2-3 मिनी ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर केले तेव्हा 1-2 ताईंनी कमेंट केल्या की फक्त फ्रूटच खाणार का 9 दिवस. तर हो, फक्त फ्रूट आणि पाणी एवढंच. एवढ्यावरतीच मी उपवास धरलेला आहे ह्या वर्षी. गेल्या वर्षी धरलेला तो फक्त शाबू वगैरे तेव्हा खायची, पण ह्या वर्षी मी दुसरं काहीच खाणार नाही, फक्त फ्रूट आणि पाणी एवढंच. तर आता तेच म्हटलं खाऊन घ्यावं आणि नंतर मग वाचायला सुद्धा सुरुवात करायची आहे. कारण पोटात काही नसलं की वाचण्यावरती सुद्धा मन लागत नाही. त्यामुळे थोडंसं खाऊन घेतलं आणि बघू शकता ही साडी कशी दिसते मला कमेंट करून नक्की सांगा. तर सॉफ्ट आहे आणि किमतीच्या मानाने खरंच खूप छान साडी आहे. नाही म्हटलं 400 का 450ला मला भेटलेली आहे. तर आणि असा मिसमॅच ब्लाऊजसुद्धा मस्त दिसतोय. तर आता नाही म्हटलं तर 9:30 वाजलेत आणि मला आता पाठ करायला बसायचं आहे. 2 वेळा करते दिवसातून मी, त्यामुळे 9 दिवसात 14 पाठ होऊन जातील. आणि मी सगळं मॅनेज कसं करते, सकाळचं जे काही स्वयंपाक वगैरे आहे ते आवरून घेते. सकाळचे जे काही काम आहे ते आवरून घेते आणि नंतर अन्वी स्कूलला 9 वाजता जाते. 9 सव्वा 9ला हे पोथी वाचायला बसले की 12च्या आत होतेत. एक पूर्ण पाठ असा 13 अध्याय आहेत देवीचे. आणि त्यानंतर मग ते पूर्ण वाचून झालं की मग नंतर मग 12 ते 12:30पर्यंत भांडी वगैरे, कारण सकाळचं काही हे भांडी घासायला मला टाईमच भेटत नाही. मग भांडी वगैरे घासून नंतर 12:30 किंवा 1 वाजते कधी कधी आणि तिथून पुढे 3 तास मी हे पूर्ण दुसरा पाठ पूर्ण करते. असे मिळून नाही म्हटलं तर आता 14 दिवसात होऊ शकते. कधी आपल्याला अडचण किंवा कुठं बाहेर वगैरे जायचं म्हटलं तर एका दिवसात 2 किंवा तुमच्या मनाने किती पण वाचू शकता. पण ते आपण जे संकल्प केलेला असतो ना 9 दिवसात 14 पारायण कंप्लीट करायचं ते करावंच लागतं. मग तुम्ही एका दिवसात 1 करा किंवा 2 करा असं आहे. तर आता इथं मी सर्व आवरत होते आणि एका ताईने कमेंट केली की फ्रीज कुठून घेतले काय. तर ते फ्रीज आहे ना क्रोमा शोरूममधून टाटाचं आहे, छान आहे. आता नाही म्हटलं तर 1-1.5 वर्ष होऊन गेले असतील. तेव्हा आम्हाला 27,000ला पडलेलं आणि आतापर्यंत तर बरं आहे. फक्त त्याला जागा खूप लागते आणि माझं किचन असतानाच खूप छोटं आहे. त्यामुळे थोडंसं हे वाटते ज्याचं किचन मोठं आहे त्यांच्यासाठी बरं आहे. कधी कधी असं वाटतं की छोटं घेतलं असतं तरी बरं झालं असतं. कारण वरती जो फ्रीजर दिलेला आहे ना त्याचा काही एवढा यूज होत नाही. त्यामुळे मी आपलं नॉर्मल आपलं जे फ्रीजचं खालचं असतं तसंच ठेवलेलं आहे आणि त्याच्यात मग डाळी वगैरे जे काही एक्स्ट्राचं सामान आहे ना जे खराब होतं, कीड वगैरे लागते ते ठेवत असते मी त्यामध्ये. तर बॉटलमधलं पाणीसुद्धा ओतून घेतलं पिंपामध्ये. आणि ह्या पिंपाबद्दल बऱ्याच ताईंच्या कमेंट येतात की कुठून घेतला आहे काय. तर हा मी शॉपमधूनच घेतलेला आहे, ऑनलाईनसुद्धा आहे. पण आता ऑनलाईन मी तर नाही घेतलं त्यामुळे कसं आहे काय मला माहीत नाहीत. पण शॉपमध्ये मला तेव्हा मला असं वाटते की महाग भेटला. आता स्वस्त झाला असेल, नाही म्हटलं तर 2 वर्ष झालंच असतील त्याला घेऊन.
त्यानंतर जे काही काम होतं ते अर्ध्या तासात करून घेतलं आणि नंतर मग लगेच 12:30ला वाचायला घेतलं, कारण नंतर मला आणि मी खाली घ्यावं स्कूलमधून येते तेव्हा घ्यावं जावं लागतं, त्यामुळे 3 तासाच्या आत 3 तासामध्ये व्हावं लागतं. त्यामुळे टाईम आपल्याला एकदा वाचायला लागलं पहिल्यांदा की त्यानुसार आपल्याला समजतं की आपण किती तासात वाचू शकतोय. त्या तासानुसार तुम्ही नियोजन करू शकता. तर त्यानंतर मग प्रत्येक वेळेस मी वाचायला बसले की धूप दीप अगरबत्ती वगैरे ओवाळून घेते, पूजा करते आणि नंतरच मग वाचायला सुरुवात करते. आणि खरं सांगायचं म्हटलं ना, मी कधीच उपवास पकडते असं मेन महाशिवरात्री वगैरे, पण तरीसुद्धा मला कधीच असा भूक म्हणजे सहनच होत नाही मला. असं लगेच भूक लागली की जेवायला लागतं. पण ह्यावेळेस काय माहीत माझ्या मनात पण आलं की मी असं उपवास धरेन आणि मला खरंच काहीच वाटत नाही की मी जेवली नाही किंवा असं तसं. म्हणजे एक आपल्याला देवीच शक्ती देते असं म्हणायला काही हरकतच नाही. खरंच मला अजिबात भूक सहन होत नाही, पण ह्या उपवासात मला अजिबात काहीच वाटलं नाही. असं कंटाळ्यासारखं किंवा अशक्तपणा आल्यासारखं अजिबात वाटलं नाही. तर त्यानंतर मग 3-3:30 झालत्या. अन्वीला आणायला जायचं होतं, तोपर्यंत एक पार्सलसुद्धा आलं आणि पार्सलमध्ये मी एक कुर्ती मागवलेली, छान आहे, कॉटनची आहे, खूप मस्त कपडा आहे त्याचा. फक्त कलर मला थोडासा हे वाटला, पण बघूया म्हटलं वेअर केल्यानंतर कळेल आपल्याला कसा दिसतोय काय. आता नंतर मी तुम्हाला एक हॉल व्हिडिओ शेअर करीन. बरेचसे ड्रेस वगैरे मी मागवलेत आणि ते सुद्धा मी तुम्हाला पुढे एका हॉलमध्ये सांगेन. कपडा वगैरे छान आहे. ह्याचीसुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. साडीची सुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. जरी तुम्हाला आवडलं असेल तर घेऊ शकता, असं नाही की मी घेते म्हणून तुम्ही पण घ्या. जे मला आवडतं ते मी घेते आणि छान वाटलं ते तुम्हाला सांगते, लिंक वगैरे देते. तर पुढं असे नेक वगैरे छान होता, वास जरा वेगळाच येत होता त्याचा आणि असं औषधासारखा. म्हटलं धुवूनच घालावं जर आपल्याला रिटर्न असेल करायचं तर छान होता. तुम्ही व्हाईट कलरच्या लेगिन्सवर सुद्धा वेअर करू शकता आणि लॉंग म्हणजे हाईट भरपूर होती. कधी कधी काय होतं, कॉटनच्या कुर्तीची हाईट कमी होते धुतल्यानंतर, पण ह्याची भरपूर होते, त्यामुळे मला आवडला. फक्त कलरमध्ये थोडंसं मला हे वाटलं फोटोमध्ये अशा आलेल्यामध्ये. तर त्यानंतर मग हा व्हिडिओ आहे ना, तो 2 दिवसानंतर थोडासा शूट केला, तोच मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. तर नाही म्हटलं तर हिरवा कलर होता ना 5व्या दिवशीचा, तो व्हिडिओ आहे हा, म्हणजे कालचा व्हिडिओ आहे. आणि इथं आता मी देवीसाठी हार वगैरे बनवत होती. फुलं बघा ना खूप ताजी भेटली आणि मला काय बाहेर जमत नाही जाण्यासाठी, मग मी ऑनलाईनच घरी मागवलेली. पण एवढी छान फुलं आलते ना आणि खरंच स्वस्त पण होते. व्हाईट कलरचे फुलं आहेत ना, तेवढी मला 20 रुपयाला भेटलेत आणि ही झेंडूची फक्त 9 रुपयाला फुलं भेटलेत. आणि फुलंसुद्धा खूप फ्रेश होती. आपण जाऊन आणण्यापेक्षा हे बरं पडलं. आणि आमच्याकडे आहे ना 9 दिवस देव वगैरे हलवत वगैरे नाहीत. जे काही देव पानावरती पुजलेले आहेत ना, ते तसेच फक्त फूल वगैरे चेंज करू शकतो. दिवा अगरबत्ती, दिवा तर आपला अखंडच असतो. रांगोळी वगैरे हे काढू शकतो, फक्त देवांना हलवायचं नसतं असं म्हणतात. मग मी सुद्धा तसंच केलेलं आहे. कलशसुद्धा हलवायचा नसतो आपल्याला 9 दिवस. मग दसऱ्या दिवशी छान अशी सर्व देवांना आंघोळ वगैरे घालून पूजा करायची आणि तिथून नंतर मग कोजागिरी पौर्णिमेपर्यंत देव असं झोपतात असं काहीतरी म्हणतात. जेवढं आता मला माहीत आहे तेवढंच मी सांगितलं. आणि एक ट्रिक सांगते तुम्हाला, आता बऱ्याच ताईंना माहीत सुद्धा असेल. अखंड दिवा लावल्यानंतर बऱ्याच वेळा दिवा आपोआप विझला जातो. त्यासाठी काय करायचं, जो भीमसेनी कापूर असतो ना, त्याचा छोटासा असा तुकडा त्या दिव्यामध्ये तेलामध्ये टाकायचा आणि खरंच दिवा विझत नाही. मला तर खरंच आधी वाटत नव्हतं, ऐकलं नंतर मी करून बघितलं तर खरंच दिवा विझत नाही. तेच आता मी टाकून घेतलं. एक सकाळचं टाकते आणि एक संध्याकाळी, त्यामुळे दिवसभर आणि रात्रभर सुद्धा दिवा व्यवस्थित असा हे राहतो, विझत वगैरे नाही. तर हेच. आणि छोटा दिवा असल्यामुळे दिवसातून मला 2 वेळा तेल ओतावं लागतं आणि संध्याकाळी मग 12 वाजता एकदा ओतते झोपायच्या अगोदर आणि मग तिथून सकाळी डायरेक्ट असं करत असते. 2-3 दिवस झाले हे सोप्याचे कवर आलते, रिसीव झालते, तर ते मला बघायलाच टाईम भेटत नव्हता कशा आहेत काय. म्हटलं आधी बघावं कशा आलेत काय आणि सोप्याला बरोबर दिसतेत की नाही तर आपलं रिटर्न करायला येतील. पण आता तुम्हीच सांगा कसे दिसतेत काय. आणि क्वालिटी खरंच खूप छान आहे सोप्याची. मी पूर्ण आता 7 सीटरचा माझा सोफा आहे ना, त्यानुसार मी मागवले. आता तुमच्याकडे छोटा सोफा असेल तर
तुम्ही त्यानुसार मागवू शकता। तर आता हे अखंड आलेलं आहे, कट करून आपल्याला ते लावायचं आहे। पण म्हटलं अगोदर बघावं कसं दिसतंय काय, नंतर मग कट करावं जेणेकरून रिटर्न करता परत काही प्रॉब्लेम येईल त्यासाठी। तर आता तुम्ही सांगा कसं दिसतंय काय। मला तर थोडं बरं पण वाटत होतं कधी आणि थोडं असं नको पण वाटत होतं, पण लांबून वगैरे बघितलं छान होते आणि जे काही भिंतीचा कलर आहे ना थोडासा मिसमॅच पण होतोय। जे पहिले कवर आहेत ना ते खूपच सोप्याला असे मॅच झालेले आहेत, त्यामुळे म्हटलं थोडं वेगळं काही तर घेता येईल दिवाळीत वगैरे टाकायला। तर तुम्हाला हे सोप्याचे कवर कसे वाटले, छान दिसतेत की नाही मला कमेंट करून सांगा। तर चला भेटूया आपण अशाच एका छान अशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये। तोपर्यंत बाय बाय, श्री स्वामी समर्थ।